मी स्वतः राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग याला पत्र दिलं होतं आणि मी विनंती केली होती की या मोठ्या पीओपीच्या मूर्त्या याच्या विसर्जना संबंधामध्ये वैज्ञानिक अभ्यासपूर्ण भूमिका आपण आम्हाला मार्गदर्शन करावी। काकोड साहेबांच्या सहीचं अधिकृत रिपोर्ट पत्र हे सुद्धा राज्य सरकारने आम्ही मिळवलं म्हणजे मिळालं आणि ज्यामध्ये या पीओपीच्या मूर्त्यांच्या निर्मितीवरची बंदी तर हटलीच आहे, त्याच्या विसर्जनावर नैसर्गिक जलस्रोताबाबत जी बंदी आहे याचा उल्लेख आहे आणि पुढे उंच व मोठ्या मूर्त्या तयार करण्यासाठी पर्यावरण स्नेही सामग्रीचा वापरास प्राधान्य देणे उचित ठरेल। मूर्तीचे विसर्जन विशाल पाणवठ्यात किंवा खोल समुद्रात किंवा नाही व मोठ्या मुक्त वाहत्या नद्यांच्या विसर्गाच्या बाजूला सुरक्षित अंतरावर व प्राणी जलवापरापासून दूर अशा ठिकाणी करणे तत्वतः शक्य आहे। म्हणजे खोल समुद्रात तत्वतः शक्य आहे। हा पर्याय काकोडकर साहेबांच्या अहवालात सुद्धा आता आपण मिळालाय आणि मिळवलाय, पण याचा सखोल अभ्यास करणं आवश्यक आहे। न्यायालयासमोर याच धर्तीवर आम्ही भूमिका मांडू आणि राज्य सरकारची भूमिका खोल समुद्रात त्या ठिकाणी प्रथा परंपरेनुसार विसर्जन आणि विसर्जनानंतर साफसफाई आपण दरवर्षी जे करतो त्याच पद्धतीचा लॉंग टर्म पर्यावरणाचा विचार करून सुद्धा न्यायालयासमोर टिकेल या पद्धतीने धोरण करावं हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मोठं यश आता मिळेल आणि आमच्या प्रथा परंपरागत गणेशोत्सवाच्या सार्वजनिक मूर्त्यांच्या विसर्जनातला विघ्नही टळेल असा आता निर्णय होऊ घातलेला आहे।